तर मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या एक नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये. तर आज आपण परत एकदा मनीष आणि यश भाऊ, आज यश नवीन आहे, मनीष आणि मी आलो होतो पहिले. तर तुमचं स्वागत आहे नाही का माझ्या एक नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आपण परत आलेलो आहे फुलेला जेवायला संध्याकाळी. तर अचानक धप्पा दिलाय मनीषने मला की तुला खर्च करतो. तर मी म्हणलं खर्च नको, आपण कॉन्ट्री मध्ये जाऊ. कसं एकाला एवढं चंदन टाकणं बरोबर नाही, कारण की बिल येतं 700-800 रुपये. तर कसं आहे एकाला चंदन टाकणं बरोबर नाही. म्हणलं आपण कॉन्ट्री मध्ये जाऊ. आणि आपल्या यश भाऊचा बर्थडे पण होऊन गेला. यश भाऊ म्हणला आपल्याला 50% खर्च मी उचलतो. ठीक आहे बोललं, 25-25 आम्ही उचलणार आहे, तो 50% खर्च उचलणार आहे. तर आलेलो आहे फुलेला. तसं फुलेला तर आम्ही महिन्यातून 2दा तर येतो. ब्लॉग नाही टाकत मी. तर आम्ही तिघं आलोय आज आणि काहीतरी वेगळं करणार आहे आज आतमध्ये. थोडंसं वेगळं खाणार आहे काहीतरी. तर बघू वेगळं काय खाऊ आपण. तर मेनू कार्ड मध्ये काहीतरी वेगळं बघणार आहे आज. थोडंसं महाग असलं तरी जमेल, पैशाचं काही नाही एवढं. तर बघू पुढं काय होतंय. यांचं मोबाईल मध्ये चालू आहे काहीतरी, ते येडे त्यांचं कुठं जाऊन दे. आपलं माझं चालू काय झालं, आपण आलोय फुलेला. तर बघू पुढं काय होतंय. हे बघा फुले हॉटेल आहे. तर पार्किंग बघा फुलेची. तर फुलेनी ना पलीकडे पण जागा घेतलेली आहे. तर फुल गर्दी खतरनाक नाही का. फॅमिली मध्ये येत राहतात. आपले यश भाऊ आलेला आहे फुल हेडफोन लावून, आणि मनीष पण आलेला आहे. तर आता चाललोय आम्ही आतमध्ये. तर कंटिन्यू करा तुम्ही पण. तर मित्रांनो, इथं यश भाऊ पेमेंट करणार आहे, त्याच्यामुळे यश भाऊच मागवणार आहे जे मागवायचे ते. थोडासा आवाज इथं जास्त आहे, माझा आवाज जास्त येणार नाही. बघतो काय होतंय. अरे बघा बघा लवकर बघा. तर मित्रांनो, आपल्या मनीष भाऊने ऑर्डर दिलेली आहे. तर ऑर्डर मध्ये आपण नेहमीप्रमाणे नाही सांगितलं, थोडस वेगळं सांगितलंय. तर आज सांगितलेलं आहे एक शेवभाजी सांगितली आहे, थोडीशी वेगळी ती तुम्ही बघतानाच. आणि काजू करी मला आवडते, त्याच्यामुळे काजू करी ते सांगितली. आणि 2 रोट्या सांगितल्यात. तर पाणी बॉटल पण घेतलेली आहे. यश भाऊ बघू शकता मोबाईल युज करतोय. यश भाऊने आज नवीन हेडफोन पण घेतले, तुम्हाला दाखवतो. काहीतरी 1200-1300 आहेत. तर बघू शकता प्लेट लावलेले आहेत. आणि मनीष भाऊ पुढे 3 प्लेट लावलेत, एक जागा खाली आहे. आपला अनिकेत, जो आपला अनिकेत काळे पाटील आहे ना, तुम्हाला माहिती आहे का नाही माहित नाही, ते काळे पाटील आहेत आपले. विषय असा आहे की तो आलाच नाही. ठीक आहे, बघ काय होतंय. आणि इकडे आपला यश भाऊ आहे. काय आलं ते अनिकेत आहे ना, तो अचानक कॅन्सल झाला. आपण कार्तिक भाऊला पण बोललो होतो, कार्तिक लष्करेला, पण तो काय आलेला नाहीये. तर बघू पुढे काय होतंय. इकडे बघा साईबाबाची मूर्ती किती मस्त आहे. तर मित्रांनो, बघू शकता आपण फुलेच्या वरती आलेलो आहे. वरती पण भरपूर गर्दी, वरती फॅमिली असती. तरी पण मी आलो व्हिडिओ काढण्यासाठी. वरती ना मुलांना येऊन नाही देत, फक्त फॅमिली असती वरती नाही का. तरी पण मी आलोय. तर आता आपण इकडं बाथरूम कडे आलोय नाही का. म्हणजे हे बघा इथं मिरर आहे एक. तर ठीक आहे, आता बघा मित्राचा कॉल येतोय मला. तर आता आपण खाली जाऊ, बघू काय होतंय. इकडं बघा फुल गर्दी. तिथून रोड आहे नाही का खाली जाण्यासाठी, पायऱ्या आहेत. इकडं बघा पब्लिक, आणि इकडं आपली पोरं बसलेली आहेत. तर आता जेवण करतो मी पण. तर मित्रांनो, हे म्हणून राहिलं जेवायचंय मला. काय करू, जेवायचं का? नाही जाऊ द्या, नाही जेवण आम्ही. जेवायचंय का? नाही जेवणार आम्ही. आता आम्ही असं जाणार आहे फक्त टेबल म्हणून. तुला जेवायचंय का म्हणे? माल भूक लागलेली. थोडस थांबला असतो रे. थोडं भाजी मस्त आहे मित्रांनो. भाजी कस काय, अरे ब्लर काय होतोय, ब्लर. भाजी कस काय मित्रांनो, ही माझी आवडतीची भाजी मित्रांनो. कधी आले तर नक्कीच का. मनीष काय करायचं, जेवायचंय का? नाही चाललो म्हणून काय ना. इंस्टाग्राम नको बघू, काय करायचं लवकर सांग मला. बोल की, ब्लॉग मध्ये बोल. घरवाले देखते ना. बोल बोल बोल, तुला बोलायचंय काही. मित्रांनो, 2 मिनिटं ब्लॉग बंद करतो, जेवण चालू करतो, नंतर जायच्या टायमाला भेटू. बाय बाय.
मित्रांनो काजू काजू मला घेणार आहे लय भांगार पोर आहे. काजू काजू मला घेतो. बंद नको करून प्लेट फिरून गेलं मला जास्त काजू पडेल. दाखव इकडं. मित्रांनो चालू करतोय नाही का वाढून घेतलंय पूर्ण रोटे बिटे तर आलेलेच आहे. तू बसला तरी काय अडचण नाही आता. बिल बिल तूच देणार आहे जेव्हा चला. ए, कर जेवण कर ना म्हणे चालू. अरे चालू कर मनेश. तर मित्रांनो इथून थोडंसं स्पीड केलंय मी नाही का. पूर्ण शूट घेतला होता 20 ते 25 मिनिटाला थोडंसं स्पीड केलंय. तर मित्रांनो कसं वाटतोय ब्लॉग भारी वाटतोय ना. तर इथून पुढे आपण जाणार आहे पान खायला. मी दुसरं कोणतं पान खात नाही मित्रांनो. मी चॉकलेट पान खातो. मी कोणताही म्हणजे असं वेगळं पान खात नाही. फक्त चॉकलेट पान खात असतो. तर बघू मित्रांनो हातबीत धुवून राहिला डायरेक्ट फुल डेटॉल विटॉल लावून कडक मध्ये. उद्याच्या हात आजच धुवून घेतो काय नाही हो. बस झालं चला. टाकायची वेळेत नाही. मित्रांनो जेवण झालंय आता. सुस्तावलेलो आहे आम्ही. फुल दाबून जेवलोय. बिल आलंय माझ्या मते 450. तर यश भाऊनी दिलंय 250-300 रुपये 100 रुपये याने घातले. बिल पण सांगावं लागतं. ते पण जेवायला येते कधी. त्यांना पण कळण की म्हणजे जास्त पैसे लागत नाही. तर ठीक आहे निघलोय आपण. आता आपण खाणार आहे पान अनिकेत हॉटेल बाहेर. तर तिथे थांबू. तर कंटिन्यू करा. येस भाऊ थोडा आज जास्त जेवलाय त्याच्यामुळे सुस्तावलाय तो. बघू पुढे काय होतं. कंटिन्यू करा. तर मित्रांनो नाही का तुम्हाला जर का कधी पान खायचं असेल तर रोहन भाऊच्या दुकानावर यायचं. कुठं शिंगव्याला अनिकेत हॉटेल समोर. 1 नंबर क्वालिटी पान भेटतं. कोणतं फुलचंद मसाला तुम्हाला जे पान लागेल ती. आता मी चॉकलेट पान घेऊन राहिलोय बघू शकता. रोहन आहे इथं दुकानावर. रोहन खूप मस्त पान बनवतो. मनीषने आज खर्च केलाय. आता मी आज कधीच्या नावात चॉकलेट पान घेतलंय. आणि इकडे बघा यश बसलाय. त्याला म्हणलो सार्थक. तर मित्रांनो इथं पान घेतलेलं एक चॉकलेट आणि एक मसाला. आणि आपल्याला इथं भेट द्यायला म्हणजे भेट द्यायला नाही आपणच त्यांना भेट द्यायला आलोय. SK सिनेमॅटिकचे मालक आलेले बघू शकता. फेमस यांनी एडिटिंगच्या क्षेत्रात फार नाव गाजून टाकलेले. नाद नाही करायचं 3-4 गावात. म्हणजे यांच्यासारखी एडिटिंग कोणीच करू शकत नाही असं मला तरी वाटतं. तर तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगा. आणि यांची आय लव्ह देरे म्हणून एक आयडी आहे. तर धन्यवाद. तर मित्रांनो आपला इथं फुले हॉटेलचा ब्लॉग संपतोय. त्याच्यानंतर आपण आलो होतो पान खायला. कुठं अनिकेत पान शॉपवर. तर हे अनिकेत पान शॉप अनिकेत हॉटेलच्या पुढे आहे शिंगेमध्ये. तर कसं वाटलं मित्रांनो ब्लॉग नक्कीच आवडला असेल तुम्हाला असं मला वाटतंय. ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.